मामा पगारे हे काँग्रेसचे गेल्या 50 वर्षांपासूनचे कार्यकर्ते आहेत, वयोवृद्ध आहेत आणि ते डॉक्टरकडे शस्त्रक्रियेच्या अनुषंगाने गेलेले असताना दवाखान्यातून त्यांना बाहेर खेचून आणणे आणि दवाखान्यातून बाहेर खेचून आणल्यानंतर त्यांना दमदाटी करणे, त्यांना जातीवाचक टिप्पणी त्यांच्यावर करणे, जातीवाचक कटाक्ष त्यांच्यावर टाकणे, जातीवाचक उपहास त्यांचा करणे आणि त्यांना जे त्यांच्यासोबत जे कृत्य केलं त्या कृत्याचा हे अत्यंत संतापजनक आहे आणि भारताच्या संविधानाशी त्याचा थेट संबंध आहे. कारण आपले संविधान समता, बंधुता, सामाजिक न्याय एवढंच सांगत नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा देखील त्या ठिकाणी ही सांगितलेली आहे. त्यांच्याकडून जे काही कृत्य झालं असेल तर त्या संदर्भामध्ये आपल्याजवळ कायदा आहे, कायद्याच्या अनुषंगानं कारवाई होऊ शकते. मात्र मारझोड करणे आणि अशा स्वरूपाचं कृत्य करणे हा भाजपचा रोजचा एक व्यवहार कुठेतरी हा झालेला आहे आणि त्याचं कारण असं आहे की त्यांचा संविधानावर विश्वास नाही. त्यामुळे मामा पगारेंच्या पाठीशी काँग्रेस पक्ष आहे, कारण काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांच्या भरोशावर उभा असणारा पक्ष आहे. मागच्या काळात नेते सोडून गेले तेव्हा आम्ही जे म्हणत होतो काँग्रेसची ताकद काय, तर काँग्रेस हा अधिक उसळून निघेल. जेवढा चेंडू तुम्ही जोरात दाबाल तेवढा तो मोठ्या प्रमाणावर जोरात उसळून वर येतो. तशी काँग्रेसचा आता उसळून येण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि मामांच्या या एकंदरीत संपूर्ण त्यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाचा पोलीस कुठेही दखल घेत नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले नाहीत. करिता आम्ही न्यायालयामध्ये दाद आता मागणार आहोत. एकीकडे देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशावर जसा बूट फेकला जातो तशाच स्वरूपाची जर हे कल्याणमध्ये अशा स्वरूपाचं होत असेल त्या दोन्ही घटनांमध्ये सारधम्य आहे. दोन्ही समाजाने दलित आहे एवढंच नव्हे तर दोन्ही संविधानाच्या अनुषंगानं कार्यरत असणारे कार्यकर्ते आहे आणि जो संविधान की बात करेगा वही देश पे राज करेगा असं आपण म्हणत होतो. मात्र आता संविधान जो घेऊन जाईल त्याला सर्व अर्थाने छळला जाईल आणि त्याच छळवणुकीचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. मात्र आजच्या या घटनेच्या अनुषंगानं कारवाई आम्ही करणारच आहोत. मात्र ज्यांनी हे कृत्य केलं त्यांच्याबद्दलही दया व्यक्त करतो आणि ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृतमधली गीता ही मराठीत लिहिली तेव्हा त्यांनाच मनुवाद्यांनी छळलं, तेव्हा त्यांनी पसायदान लिहिलं आणि त्या पसायदानातला जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जेव्हा ही केलेल्या व्यक्तींच्याबद्दल ही आमची असणारी भूमिका आणि भावना आहे आणि या अनुषंगानं आज मामा पगारेंचा आम्ही त्यांच्या पाठराखण करत असताना त्यांचा सत्कारही केलेला आहे. महात्मा गांधींच्या विचाराची जी टोपी आहे ही त्यांच्या डोक्यावर आम्ही घालत असताना त्यांना आपली जो लिगसी आहे, आपला जो वारसा आहे काँग्रेसचा, हा त्या ठिकाणी त्या माध्यमातून आम्ही अभिव्यक्त केला. तर ब्लेझर घालून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेबांची आठवण ही ब्लेझर त्यांना आज या ठिकाणी दिलं तर विश्वाला शांतीचा संदेश देणार आहे आणि ज्यांना विश्वशांती ज्या काँग्रेसचं लक्ष आहे तेच विश्वशांतीचा संदेश असणारी आणि करुणा, प्रज्ञाशील करुणा ज्यांच्याजवळ आहे अशा तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आणि आपल्या भारताचं महान संविधान हे त्यांना आज या ठिकाणी देऊन आम्ही त्याचा सत्कार केला. सर, शस्त्र परवानावरून योगेश कदम यांनी एक ट्विट केले, छोटी मोठी वादळ येत असतात म्हणून पर्वत हलत ना असं ट्विट केलं. त्यांना पर्वत कोणाला म्हणायचं आहे आणि या पर्वत त्या म्हणण्यामागे त्यांचा जो रोख आहे, कारण हे सर्व जे आहेत हे गैरकृत्य करणारे मंत्री जे त्यांचा आका हा देवेंद्र फडणवीस आहेत आणि देवेंद्र फडणवीस अशा सर्व माणसांची पाठराखण करतात. कुणी कसंही विचित्र वागा, जशी मोगलाई होती तशी आता फडणवीसाई ही कुठेतरी आलेली आहे. त्यामुळे औरंगजेबाची आणि फडणवीसांची आम्ही केलेली तुलना ही किती योग्य होती यातून दिसतंय. त्यांना हे म्हणायचं आहे की कोणी काही करा, देवेंद्र फडणवीस जो आहे तो आमच्या पाठीशी आहे असा त्यांच्या म्हणण्याचा हेतू आहे. सर, जैन धर्मगुरू म्हणतात ते प्राण्यांवर जर अत्याचार होत असेल तर शस्त्र बाहेर काढले जाईल असं देखील म्हटलं जातं, कारण की कबूतर खानाच्या मुद्द्यावर आज जे प्राणी भगवान महावीरांनी जे सांगितलेलं आहे ते एक महान तत्त्वज्ञान आहे आणि काँग्रेसनी त्या तत्त्वज्ञानातून सर्वदे नावाचं सूत्र हे स्वीकारलं आहे. अहिंसा नावाचं सूत्र देखील त्या ठिकाणी स्वीकारलं आहे. विवेक, विनय हे देखील मूल्य हे जैन समाजाने आणि जैन धर्मानेच ही दिलेली आहेत. या सर्व संदेशाच्या अनुषंगानं जैन धर्माकडे आपण पाहतो आणि जैन धर्म स्थापन जो झाला हा मनुवाद्यांच्या एकंदरीत जी काही हिंसा होती, खोटारडेपणा होता आणि समाजाची जी उतरंडी होती, चतुर्वर्ण होता, अस्पृश्यता होती, स्त्री पुरुष भेदाभेद जो होता याच्या विरोधात बंड म्हणजे भगवान महावीरांनी स्थापन केलेला जैन धर्म आहे. याची देखील या निमित्तानं कुठेतरी आठवण करायची वाटते आणि महावीरांचा जो जैन धर्म आहे
त्या जैन धर्माच्या नुसार सर्वांनी पुढे गेलं पाहिजे. राहता प्राण्यांचा प्रश्न, तर प्राण्यांना जगण्याचा अधिकार जसा आहे तसा माणसांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कबुतराच्या विष्ठेमुळे जर माणसं जर मृत्युमुखी पडत असतील तर त्यांचाही विचार हा जरूर केला पाहिजे आणि कबुतरांचाही विचार केला पाहिजे. मात्र मुळात कोल्हापूरच्या हत्तीनीच्या माध्यमातून गेलेली आबरू देवेंद्र फडणवीस कबुतराकरी वाचवण्याचा हा त्यांचा राजकीय सापळा त्यांनी एक रचलेला आहे. त्यात महाराष्ट्राची जनता जैन समाज फसणार नाही असा विश्वास व्यक्त करतो. आणि या कबुतरांची आणि मुक्या प्राण्यांची दया करत असताना जे मंगलप्रसादजी लोढासाहेब जे आहेत, जे मंत्री आहेत, त्यांनी मुंबईला एक टुमदार एक कबूतर लोढा टावर एक उभं करावं आणि या सगळ्या कबुतरांना जगण्याचा अधिकार प्रदान करावा ही आमची त्यांच्याकडे असणारी विनंती आहे. संजय राऊत जे आहेत ते निवडणूक आयोगाला भेटायला जाणार आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणार आहात का? निवडणूक आयोगाला आम्ही वारंवार भेटलेलो आहोत आणि आता मतदार यादीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं निवडणूक आयोगाला आम्ही पुनश्च एकदा भेटणार आहोत. तुर्तास आम्ही इंडिया अलायन्स म्हणून मित्रपक्षांच्या सोबत आमचा समन्वय राहील. इंडिया अलायन्समध्ये नवीन कोणी भिडू घेण्याच्या अनुषंगानं इंडिया अलायन्सच्या राष्ट्रीय पातळीवर त्याची चर्चा घडून येणं हे आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून इंडिया अलायन्सचा नवीन पार्टनर आल्यानंतर अधिक यावर भाष्य करणं योग्य राहील. राज ठाकरे जे आहेत ते म्हणजे तुमच्यासोबत येणार आहेत असं बोललं जातं. मी आपल्याला इंडिया अलायन्सच्या अनुषंगाने जे उत्तर दिलं ते हेच आहे. सर 10 वेळा बैठका पार पडतात दोन्ही ठाकरे कुटुंबामध्ये. महाविकास आघाडी सोबत असणार आहे कारण की शरद पवार गट देखील आता त्यांच्या 10-15 कितीही बैठकी झाल्या तर ते त्यांचा घरगुती विषय आहे आणि कोणी दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्ही भारत जोडो आल्या आम्हाला त्यामध्ये काही आक्षेप आणि काही त्याबद्दल संदर्भात बोलण्याची आवश्यकता नाही. राहता राहिला विषय अलायन्सच्या अनुषंगाने तर इंडिया अलायन्सचे पहिले महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि महाविकास आघाडी पुढे जाऊन ही राष्ट्रीय पातळीवर इंडिया अलायन्स आखण्यात आलं. तर इंडिया अलायन्सचे जे पार्टनर आहेत त्या इंडिया अलायन्सच्याच पार्टनरसोबत चर्चा संभव आहे आणि इथपर आम्ही आमच्या सर्व युती आणि आघाडीच्या संदर्भातला जो सर्व निर्णय आहे हा सर्व निर्णय आम्ही स्थानिक पातळीवर दिलेला आहे. सर काल आपण पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री हे शांतपणे दोन समाजामध्ये भांडण लावतात. हो. मुख्यमंत्र्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आपल्याला कोणी ओळखत नाही, आपल्याला जिल्ह्यामध्ये देखील कोणी ओळखत नाही. ठीक आहे, मला ते ओळखत नाही याबद्दल माझी कुठलीही तक्रार नाही. ते मुख्यमंत्री असताना मी 5 वर्ष आमदारही होतो, मी विदर्भातला. ते ओळखत नाही तर काही हरकत नाही कारण माझे आईवडील सामान्य आहेत, मी सामान्य परिवारातला आहे, आडवळणाच्या गावचा आहे. त्यामुळे माझे कारखाना माझ्याजवळ नाही, शैक्षणिक संस्था माझ्याजवळ नाही. त्यामुळे ते ओळखत नसतील तर माझी काही त्याच्यात हरकत नाही. मात्र महाराष्ट्रातल्या ज्या समस्या आहेत त्या त्यांनी ओळखाव्या आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचा जो उद्योग आहे तो त्यांनी बंद करावा आणि यातच त्यांनी कर्जमाफीचं दिलेलं जे आश्वासन आहे ते मात्र त्यांनी विसरू नये. मला ते विसरले तरी हरकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.